नमस्कार मंडळी. सध्या भारत आणि EU यांच्या ट्रेड डील बद्दल तुम्ही बऱ्याच गोष्टी ऐकल्या असतील. काय माहितीये का, याच्याबद्दल बातम्या ऐकतात खूप जण, बट त्यांना त्यांचे स्वतःचे जे इंटरप्रिटेशन्स असतात ते खूप काही काही वेगळे असू शकतात. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप बेसिक गोष्टी समजून घेणार की हे भारत आणि EU मध्ये जे ट्रेड डील झालंय ते नक्की काय आहे, याच्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा आपण समजून घेणार आहोत. दुसरं म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतंय की ती डील साइन झाली मोदीजींनी आणि उर्सुलाताईंनी असं ते हात वरती करून शेक हँड करून झालं म्हणजे झाली ट्रेड डील एकदम समाप्त, उद्यापासून टॅरिफ कट, असं नाही आहे. त्याच्यासाठी एक टाईमलाईन असते. ती टाईमलाईन नक्की काय आहे, त्याच्याबद्दल सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारताला याच्यातनं फायदा होणार तरी नक्की किती होणार आहे? मला जेव्हा वाचत होते ट्रेड डीलबद्दल, तेव्हा लगानमधलं गाणं ते बॅकग्राऊंडमध्ये वाजत होतं माझ्या मनात. अपनी जीत हो, उनकी हार हां. अपनी जीत हो, उनकी हार कशाला पाहिजे? म्हणजे दोघांची जीत झाली, तर खरं ट्रेड डील झालं असं म्हणायला हरकत नाहीये. सो युरोपलाही फायद्याचं पाहिजे, आपल्यालाही फायद्याचं पाहिजे, तर खरी चांगल्या पद्धतीने ट्रेड डील झाली. आणि शेवटचं म्हणजे आपल्या भारतीय स्टॉक एक्सचेंजवरती ज्या कंपन्या लिस्टेड आहेत, अशा कोणत्या कंपन्यांना, कोणत्या स्टॉक्सला, कोणत्या सेक्टर्सला या पूर्ण ट्रेड डीलमधनं फायदा होईल, हे सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे. सो शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आता आपण वळूया पहिल्या मुद्द्याकडे, की हे जे भारत आणि युरोपियन युनियन यांच्यामध्ये जी ट्रेड डील झालेली आहे, ही अनेक वर्षांपासून भिजत घोंगडं पडलं होतं का हे आत्ता त्यांनी ठरवलं आणि लगेच त्यांनी सगळं फायनल करूनच टाकलंय? तर असं नाहीये. गेले जवळ-जवळ 18 ते 20 वर्षांपासून नेगोशिएशन्स चालू आहेत आणि तेव्हा कुठे जानेवारी 2026 मध्ये हे ट्रेड डील साइन झालेलं आहे. ओके. आता ते साइन झाले म्हणजे काय वगैरे आपण पुढच्या भागात बघून घेणार आहोत. बट तुम्हाला प्रश्न पडला असेल 18 ते 20 वर्ष जे काही घडू नाही शकलं ते हे आत्ता अचानक कसं काय बरं घडलेलं आहे? त्याच्यामागे खूप महत्त्वाचा वाटा आहे तात्यांचा. तात्यांनी काय केलं? अहो, ते वेड्यासारखं वागायला लागलेत. म्हणजे त्यांनी इतके जे युरोपियन युनियन त्यांचा नेटोचा एक अलाय आहे, त्यांच्या विरुद्धच हे बोलायला लागले. तात्यांना घ्यायचं होतं ग्रीनलंड आणि युरोपियन युनियन जेव्हा म्हटलं, की आम्ही हे सपोर्ट नाही करत, तर तात्या म्हणल्या, "आम्ही तुम्हाला पण टॅरिफ्स लावू." थोडक्यात काय, आपल्याच मित्र देशाच्या विरोधात ते बोलायला लागले आणि म्हणून युरोपियन युनियनला कुठेतरी असं वाटलं, की बापरे! अमेरिकेवरती तर आपण भरोसा ठेवण्यात काही फार पॉइंट नाही. आपल्याला बाकीचे ट्रेडिंग पार्टनर शोधले पाहिजेत, जर अमेरिकेने आपल्याला टॅरिफ लावलं तर. ओके. मग ते म्हणे, की "ठीक आहे, तहान लागल्यावर विहीर कशाला खणायची? आधीपासूनच आपण जरा स्पीड अप करूयात प्रोसेसेस जे ऑलरेडी चालू आहेत आपले ट्रेड निगोशिएशन्स." मग दुसरा पर्याय कोणतं? रशिया. तर युक्रेन-रशिया वॉर ऑलरेडी चालू असल्यामुळे रशियाला कितपत वेटेज द्यायचं? तिसरा चायना. चायनाबद्दल तर काही बोलायला नकोच. मग असा कुठला देश ज्याच्यावरती आपण विश्वास ठेवू शकतो? असा कुठला देश जो आयत्या वेळेला आपल्याला गरज पडेल तेव्हा आपल्या विरोधातच नाही जाणार ना? फेअर प्ले खेळेल असा कुठला देश आहे? तर त्याचं भारत हे एक अल्टरनेटिव्ह म्हणून उभं राहिलेलं आहे. आणि भारताबरोबर जे 18 ते 20 वर्षांपासून जे नेगोशिएशन्स चालू होते, की ही ट्रेड डीलमध्ये आम्हाला अमुक पाहिजे, तमुक पाहिजे. फायनली आता जानेवारी 2026 मध्ये त्याच्यावर एक ओके केलं गेलं आणि ओके जेव्हा त्यांनी केलेलं आहे, तेव्हा उर्सुला म्हणून ह्या ज्या त्यांच्या युरोपियन युनियनच्या ज्या प्रेसिडेंट आहेत, त्यांनी सांगितलं, की ही जी आम्ही एक ट्रेड डील साइन करायला चाललोय, ही एक मदर ऑफ ऑल ट्रेड डील्स असं त्यांनी त्याचं नाव दिलं. मदर ऑफ ऑल ट्रेड डील्स का म्हणलं माहिती त्यांनी? कारण त्या म्हणतायत, की जेवढा पूर्ण जगाचा जी-डी-पी आहे, त्याच्या जवळ-जवळ 25% जी-डी-पी या एका ट्रेड डीलमुळे होऊ शकतो किंवा जगभरात जेवढा ट्रेड होतो, त्याच्या 1/3 ट्रेड फक्त ह्या भारत आणि ईयूच्या ट्रेड डीलमुळे होऊ शकतो. थोडक्यात काय खूप मोठा व्हॉल्यूम आहे आणि म्हणून याला कुठे ना कुठेतरी मदर ऑफ ऑल ट्रेड डील्स किंवा मदर ऑफ ट्रेड डील्स असं म्हणलेलं आहे. आता याने होणार काय? ट्रेड डील झाल्यावर होतं काय माहितीये का? थोडक्यात 2 देश आहेत. भारत आहे आणि युरोपियन युनियन देश नाहीये. अनेक युरोपीय देशांचं एक युनियन आहे. म्हणून याला युरोपियन युनियन म्हणतात, बरोबर? सो जेव्हा भारतातनं कोणतेही गुड्स युरोपियन युनियनच्या देशांमध्ये जातील किंवा त्यांच्याकडनं जेव्हा आपल्याकडे येतील, त्या दोघांमध्ये ट्रेड इझिली व्हायला पाहिजे. फ्री ट्रेड झाला पाहिजे. इझिली झाला पाहिजे याचा महत्त्वाचा मुद्दा काय? टॅक्सेस कमी लागले पाहिजे. टॅक्सेसला आपण इथे टॅरिफ्स म्हणतो. ओके. सो टॅरिफ कितीनी कमी झालेत ह्या इंडिया आणि ईयूच्या ट्रेड डीलमुळे. तर भारताला पूर्ण टॅरिफ एलिमिनेशन किंवा प्रेफरन्शियल ॲक्सेस 99.5% ऑफ ट्रेड व्हॅल्यू एवढ्या ट्रेड व्हॅल्यूच्या गुड्सवरती आपल्याला मिळणार आहे. थोडक्यात काय, जर ₹100 उदाहरण सांगते, ₹100 गुड्स जर आपण एक्सपोर्ट करत होतो, तर ₹99.5 गुड्सवरती आयदर आपल्याला टॅरिफ 0 पडतील किंवा कुठे ना कुठेतरी एक प्रेफरन्शियल ॲक्सेस मिळेल. एक व्ही-आय-पी ट्रीटमेंट मिळेल असं आपण म्हणूयात. ओके. आता ह्या 99.5% वरती काय उद्यापासून 0 टॅरिफ असं आहे का? तर असं नाहीये. या 99.5% ची फोड कशी आहे बघा. 90.7%
ताबडतोब इमिजिएट बेसिसवरती आपल्याला एक्सपोर्ट ड्युटी 0 लागणार आहे किंवा टॅरिफ्स म्हणूयात आपण. एक्सपोर्ट ड्युटी चुकीचा शब्द आहे. टॅरिफ्स 0 लागणार आहे. त्याच्यानंतर ॲडिशनल साधारण 3% जे प्रॉडक्ट्स असतील ते पुढच्या 3 ते 5 वर्षांमध्ये त्याच्यावरती टॅरिफ्स 0 होणार आहेत आणि उरलेले साधारण 6% यांना गुड्सला प्रेफरन्शियल ॲक्सेस मिळणार आहे. थोडक्यात थोडी एक व्ही-आय-पी ट्रीटमेंट मिळणार आहे. ओके. आता उलटं बघूयात. युरोपियन युनियनकडे जे भारतात जे गुड्स येतायत, त्यांना काय मिळणार आहे? त्यांच्या जवळ-जवळ 97.5% ऑफ व्हॅल्यू ऑफ गुड्स याच्यावरती त्यांना आयदर टॅरिफ्स एलिमिनेट तरी होतील किंवा एक कुठेतरी फेज्ड मॅनरमध्ये हळू-हळू रिडक्शन्स होतील. थोडक्यात जर ते ₹100 चे प्रॉडक्ट्स आपल्याला विकत होते, तर साधारण ₹97.5 प्रॉडक्ट्सवरती आयदर 0 टॅरिफ लागेल किंवा कमी टॅरिफ्स होत जातील. इथपर्यंत ओके. मग तुम्ही म्हणाल, की आत्ता करंटली भारत आणि ईयूमध्ये ट्रेड आहे तरी किती? तर गुड्सचा ट्रेड म्हटला तर साधारण $135 ते $140 बिलियन एवढा अॅन्युअल ट्रेड आहे भारत आणि युरोपियन युनियनमध्ये. सर्व्हिसेसचा ट्रेड म्हटला तर साधारण $80 बिलियन पेक्षा जास्ती ट्रेड आहे. आता या ट्रेड आहे म्हणजे काय? आपण त्यांना कितीचे प्रॉडक्ट्स विकले, त्यांनी आपल्याला कितीचे प्रॉडक्ट्स विकले, या दोघांची बेरीज असते. ओके, म्हणजे त्याला ट्रेड. मग तुम्ही म्हणाल, ठीक आहे, बेरीज नका करू. भारत युरोपियन युनियनला जास्ती विकतंय का युरोपियन युनियन भारताला जास्ती विकतंय? हे जास्ती सांगा आम्हाला. सरप्लसमध्ये आपण आहोत का डेफिसिटमध्ये आहोत? तर 2019-20 पर्यंत साधारण म्हणजे नियर 0 होता आपला ट्रेड सरप्लस. बट 2024-25 म्हणजे पुढच्या साधारण 5 वर्षामध्ये 19-20 पासनं 24-25 पर्यंत काय झालं, तर आपण $75.9 बिलियन एवढा आपला एक्सपोर्ट झाला आणि ओव्हरऑल इम्पोर्ट्स आपले फ्लॅटिश होते $60.7 बिलियन. सो ओव्हरऑल ट्रेड सरप्लस किती झाला, तर $15.2 बिलियन एवढा आपला ट्रेड सरप्लस झालाय. ओके. सो ऑल इन ऑल एक 30 सेकंदांमध्ये सगळं आत्ताची अखंड हिस्ट्री सांगायची झाली तर ईयू आणि भारत यांच्यामधलं जे एक अग्रीमेंट जे साइन ऑफ झालेले आहे, हे एक ऐतिहासिक साइन झालेलं आहे. हे ताबडतोब ॲप्लिकेबल होणार आहे का? तर नाही. कसं-कसं ॲप्लिकेबल होणार आहे पुढच्या भागात बघणार आहोत. यांनी दोन्ही देशांना फायदा होणार आहे का? तर नक्कीच होणार आहे आणि आपण गेल्या 4-5 वर्षांमध्ये चांगली प्रगती केलेली आहे. आपले एक्सपोर्ट्स वाढत चाललेत आणि इम्पोर्ट्स तुलनेने सेम आहेत. आता आपण जरा दुसऱ्या मुद्द्याकडे म्हणजे टाईमलाईन काय आहे या डीलचं, याच्याबद्दल थोडीशी चर्चा करूयात. ओके. तर मी म्हटलं असं ही भारत आणि युरोपियन युनियन यांच्यामध्ये ट्रेड डील होतं म्हणजे काय? तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे काही गोष्टींवरती होकार दिला जातो, काही गोष्टींवरती नकार दिला जातो आणि फायनली मान्यता दिली जाते काही गोष्टींवरती. ओके. जेव्हा बेसिक नेगोशिएशन्स कन्क्लूड होतात. अच्छा, बाय द वे आपल्या केसमध्ये कधी कन्क्लूड झाले तर 27 जानेवारी 2026. ओके. मान्यता मिळाली, ओके, आपण असं करूयात, असं नको करायला. याच्यानंतर काय होतं माहितीये का? हे तुम्हाला काय वाटतं असं एक पानी डॉक्युमेंट असेल का? अहो नाही, खूप मोठं डॉक्युमेंट असणार आहे. 20 पेक्षा जास्ती चॅप्टर्स आहेत असं म्हटलं जातं या ट्रेड डीलमध्ये. तर अशा केसेसमध्ये लीगल स्क्रबिंग सुरू होतं. लीगल स्क्रबिंग म्हणजे काय? भारताचे जे लॉयर्स आहेत, ते हे एकदा अखंड नीट शब्दशः वाचतात. कुठे याचा अर्थ वेगळा तर होत नाही ना, असं चेक केलं जातं. जसे आपले लॉयर्स बघतील तसे त्यांचे लॉयर्स सुद्धा हे सगळं बघतात आणि जेव्हा त्यांचे लॉयर्स पण ओके म्हणतात, तेव्हा फॉर्मल सिग्नेचर होते, तेव्हा हस्ताक्षर होतं. आता हे होणं कधी अपेक्षित आहे? तर 2026च्या सेकंड हाल्फमध्ये होणं अपेक्षित आहे. साधारण म्हणजे जुलै ते डिसेंबर या फेजमध्ये होणं हे अपेक्षित आहे. इथपर्यंत ही पहिली टाईमलाईनची फेज झाली. 2027 मध्ये काय होणार? तर इथं लिहिलेलं आहे, एफटीए मे ॲक्चुअली किक इन फ्रॉम 2027 म्हणजे काय? 2007 जेव्हा मी मगाच्या टेकमध्ये मी म्हणले बघा, की आता हे लगेच सुरू होणार. काही प्रॉडक्ट्सवरती लगेच टॅरिफ 0 होणार. लगेच म्हणजे काय? सही झाल्यानंतर होणार ना ते, अजून नाही. आजपासून कोणावरच 0% नाही झालेलं आहे. सो हे 2027 नाही, तुम्ही म्हणाला सही तर झाली 2026च्या एंडला. मग हे 2027 पर्यंत हा डिले कशासाठी? तर टिपिकली काय होतं, सह्या-बिया झाल्यानंतर सुद्धा युरोपियन युनियनचे किती देश आहेत? 24 पेक्षा जास्ती देश आहेत. त्यांच्या ऑफिशियल लँग्वेजेस वेगळ्या-वेगळ्या आहेत. कोणी म्हणजे स्पॅनिश लँग्वेजमध्ये किंवा अजून वेगळ्या कुठल्या पोर्तुगीज लँग्वेजमध्ये म्हणा, अशा वेगळ्या-वेगळ्या लँग्वेजेसमध्ये हे सगळं ट्रेड डील त्याचं भाषांतर होईल. ते भाषांतर झाल्यानंतर तिकडची लोकं ओके करतील. या सगळ्या गोष्टींना टिपिकली 6 ते 9 महिने लागतील असं म्हणतायत आणि त्याच्यामुळे साधारण 2027च्याही अर्ध वर्ष वगैरे जाईस तोपर्यंत हे एकदम फायनल होईल. ओके. म्हणजे जेव्हा आपण म्हणतोय इमिडिएट इफेक्ट म्हणजे ॲक्चुअली 2027 पासून सुरू होईल. ओके. मग पुढे 4-5 वर्ष, 7 वर्ष ते काय होणार? तर जे आपण मगाशी म्हणलो का फेज्ड मॅनर हळू टॅरिफ्स कमी होणार. ते या 2027 ते 2032 म्हणा, 2035 म्हणा, अशी हळू टॅरिफ्स कमी होत जाणार. ह्याचं एक छोटंसं तुम्हाला उदाहरण सांगते. जे काही युरोपियन लक्झरी कार्स आहेत,
उदाहरणार्थ मायबाक जर तुम्ही ऐकलं असेल किंवा पोर्शा जर तुम्ही ऐकलं असेल, रॉल्स रॉईस जर तुम्ही ऐकलं असेल, तर याच्यावरती आत्ता 110% एवढं मोठं टॅरिफ लागतं. आता तुम्ही न्यूजपेपर्समध्ये वाचलं असेल, की हे तर 10% वरती येणार आहे. हां, ते लगेच नाही होणार. एकतर लगेच नाहीच होणार आहे. जरी लगेच म्हटले असते तरी 2027. पण या केसमध्ये काय होणार आहे माहिती आहे? 2027 पर्यंत 35 ते 40% वरतीच येणार आहे. ओके. आणि साधारण 2032 पर्यंत हे 10% वरती येणार आहे. सो आय होप तुम्हाला लक्षात आलेलं आहे, की टाईमलाईन काय असणार आहे डीलची. ताबडतोब तर काही गोष्टी घडणार नाहीत. 2026च्या एंडला सह्या, 2027 पर्यंत ॲक्चुअली लागू होईल आणि पुढे फेज्ड मॅनरमध्ये पुढचे 5 वर्ष, 7 वर्ष हळू करत टॅरिफ्स 0 वरती येतील. पुढच्या भागात खूप महत्त्वाचं सेक्शन आहे, की भारताला नक्की याच्यातनं काय फायदा होणार आहे. आता 5 असे महत्त्वाचे मुद्दे, की भारताला बेनिफिट एक्झॅक्टली काय होईल या ईयू आणि भारताच्या ट्रेड डीलमधनं हे लक्षात घेऊयात. सगळ्यात पहिलं म्हणजे काय? ड्युटी फ्री एक्सपोर्ट्स. टॅरिफ आपली जवळ-जवळ 0% होणार आहे अनेक प्रॉडक्टसाठी. मगाशी म्हटलं असं 97% जास्ती व्हॅल्यू वाईज प्रॉडक्ट्सला आपल्याला 0 टॅरिफ्स लागणार आहेत. पण मग टेक्सटाईल्सला किती, ॲपरलला किती, फुटवेअरला किती, हे आपण सेक्टर बाय सेक्टर पुढच्या सेक्शनमध्ये बघूच. बट पहिला महत्त्वाचा मुद्दा काय तर ड्युटी फ्री एक्सपोर्ट्स मेजॉरिटी प्रॉडक्टसाठी. दुसरं काय तर जॉब अपॉर्च्युनिटीज क्रिएट होतील. आत्ता भारतामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय होऊ शकतो तर एआय जेवढं प्रगत होईल, तेवढ्या बेरोजगारीचा एक जो काय मॉन्स्टर आहे असं आपण म्हणू शकतो. बेरोजगारीचा जो काही धोका आहे, तो वाढू शकतो. बट जेवढ्या आपल्याकडे ऑर्डर्स जास्त येतील, ट्रेड डील झाल्यामुळे काय होणार आहे? ट्रेड डील झाल्यामुळे ऑर्डर जास्ती मिळणार. ऑर्डर जास्ती मिळाली, की आपल्याला काम जास्ती मिळालं, की आपल्याला काम करण्यासाठी लोकं जास्ती लागणार आणि आपोआप जॉब अपॉर्च्युनिटीज वाढतील. हा दुसरा महत्त्वाचा फायदा. तिसरं म्हणजे इनपुट कॉस्ट जे असतात, ते सुद्धा आपले रिड्यूस होऊ शकतात. ते म्हणजे काय सांगते मी तुम्हाला. आत्तापर्यंत काय होतं, जे आपली हायटेक मशिनरी वगैरे घ्यायची असेल, युरोपमध्ये लेटेस्ट आहे कुठलीतरी हायटेक मशिनरी, ती आपल्याला आणायची आहे. अहो, त्याच्यावर टॅरिफच एवढे लागायचे, की ते कधी आणणार आपण? परवडायला पाहिजे. सो या गोष्टीमुळे ना, जुन्या टेक्नॉलॉजीची मशिनरी काही केसेसमध्ये यूज होऊ शकते. जुनी टेक्नॉलॉजी इज इक्वल टू कॉस्ट्स वाढणार, त्याची एफिशियन्सी कमी असणार, हे सगळे प्रॉब्लेम्स होतात. बट जेव्हा ट्रेड डील होते, तेव्हा आपल्याला तीच मशिनरी स्वस्तात मिळू शकते आणि त्याच्यामुळे आपलं ओव्हरऑल एफिशियन्सी नक्की वाढू शकते, ज्याच्यामुळे कॉस्ट कमी होतात. ओके. चौथा मुद्दा काय आहे बघा, हे सगळं झाल्यामुळे तुम्ही विचार करा ना, भारताचे एक्सपोर्ट्स वाढणार. आपल्याकडे परदेशी चलन आपले जास्ती होणार, आपल्याकडे रिझर्व्हज जास्ती होणार, आपल्याकडे जॉब अपॉर्च्युनिटीज जास्ती असतील, आपले ओव्हरऑल टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट्स पण खूप होणार. या सगळ्यामुळे एफ-डी-आयचा जो एक कॉन्फिडन्स असतो, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटचा जो कॉन्फिडन्स असतो, तो नक्कीच वाढतो. हे भारतासाठी एक पॉझिटिव्ह गोष्ट होऊ शकते आणि अल्टिमेटली खूप महत्त्वाचा मुद्दा आपली ट्रेड रिस्क डायव्हर्सिफाय होते. म्हणजे काय? आज भारतासाठी जर एक देश म्हणला, तर सगळ्यात मोठा ट्रेडिंग पार्टनर कोण आहे? तर अमेरिका आहे. युरोपियन युनियन अख्खं जर घेतलं तर युरोपियन युनियन हायेस्टला येतं. पण एक देश जर आपण म्हणलो तर तो आहे अमेरिका. सो जर अमेरिका आपल्याबरोबर जर नीट वागत नसेल, आपल्याला जर भरपूर अटी घालत असेल, आपल्याला दुजाभाव देत असेल, तर अशा केसेसमध्ये आपण म्हणू शकतो, की ठीक आहे, युरोपियन युनियन बरोबर आमचं मोठं ट्रेड डील झालेलं आहे आणि त्याच्यामुळे आम्ही काही जास्ती ऐकून घेणार नाही. जेवढ्या जास्ती देशांबरोबर ट्रेड डील होईल, तेवढी आपली रिस्क डायव्हर्सिफाय होईल. आता भारत आणि ईयू यांच्या ट्रेड डीलमुळे कोणत्या सेक्टर्सकडे आपण लक्ष देऊ शकतो, कोणत्या स्टॉक्सला याचा फायदा होऊ शकतो, याच्याबद्दल थोडं डिस्कस करू. 5 महत्त्वाचे मुद्दे इकडे येणार आहेत. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे माहिती आहे का, की युरोपियन युनियन नक्की किती डॉलर्सचे गोष्टी आयात करते. ओके. त्यांचं आयातचं व्हॉल्यूम किती आहे, हे आपण बघणार आहोत. ओके. दुसरं ते किती आयात आयात करतायत, त्याच्यापैकी भारताकडनं किती आयात करतायत, हे पण आपण बघणार आहोत. तिसरी गोष्ट आपण बघणार आहे, की आत्ता आपल्याला टॅरिफ किती पडतंय. चौथी गोष्ट भारत आणि ईयू यांच्यामध्ये ट्रेड डील झाल्यानंतर टॅरिफ किती पडणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणत्या स्टॉक्स या सेक्टरशी रिलेटेड आहेत. ही सगळी उदाहरणं आहेत. ही काही स्टॉक टिप्स नाहीत. ओके. एक तुम्हाला फ्रेमवर्क समजलेला आहे. आता आपण पटापटा वेगळे सेक्टर्स घेणार आहोत. सर्व सेक्टर्स मी काही कव्हर नाही केलेत. नाहीतर इथे एक पी-एच-डीचा आपण एक थिसिसच मांडायला लागेल मला. सो एक 8 उदाहरण म्हणून तुम्हाला तुमच्या समोर सेक्टर्स मांडते. ओके. सगळ्यात पहिलं म्हणजे लेदर आणि फुटवेअर. ओके. चपला, बूट वगैरे हे सगळं. युरोप अख्खं युरोपियन युनियन किती बिलियन डॉलर्सचं आयात करते बघा. $100 बिलियन आयात आहे. याच्यापैकी भारताकडनं फक्त $2.4 बिलियन आयात करते. काहीच नाही. भारताचं शेअर ना के बराबर आहे. करंट टॅरिफ्स किती आहेत भारतासाठी? 17% टॅरिफ आहेत आणि एकदा ईयू आणि भारत ट्रेड डील साइन झाल्यावर 0% राइट. कोणकोणते स्टॉक्स या क्षेत्रातले आहेत ते तुम्हाला स्क्रीनवर दिसतातच आहेत. सो याच पॅटर्नमध्ये बाकीचे सेक्टर्स फटाफट बघून घ्या. टेक्सटाईल अँड ॲपरल्स थोडक्यात कपडे वगैरे. ईयूचा इम्पोर्टचा साईज किती आहे? $263.5 बिलियन एवढ्याचे ते
टेक्सटाईल आणि अपॅरल इम्पोर्ट करतात. भारताचा शेअर किती आहे त्याच्यातला? $7.2 बिलियन. काहीच नाहीये. करंट टॅरिफ किती आहे? 12% EU डील नंतर 0%. ओके. केमिकल्समध्ये ते कितीचे इम्पोर्ट करतात? $500 बिलियन इम्पोर्ट करतात. त्याच्यात भारताचं शेअर दिलेलं नाहीये. तुम्ही म्हणाल दिलेलं नाही म्हणजे कुठे दिलेलं नाही? हा अख्खा डेटा जो आहे ना, तो PIBच्या वेबसाईटवरून आम्ही घेतलेला आहे. PIB प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो. त्या आर्टिकलची लिंक सुद्धा मी तुम्हाला पिन्ड कमेंट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तुम्हाला पूर्ण आर्टिकल वाचायचं आहे तरी सुद्धा तुम्ही वाचू शकता. ओके. करंट टॅरिफ किती आहे? तर 12.8% टॅरिफ आहे. ते 0% होऊ शकणार आहे. 97.5% गुड्सवरती बाय व्हॅल्यू. जेम्स अँड ज्वेलरी सगळ्यांचा लाडकीचा विषय, राइट? ज्वेलरी आयटम्स. युरोप किती डॉलर्सचं इम्पोर्ट करतो? तर $79.2 बिलियन इम्पोर्ट्स आहेत. त्याच्यापैकी भारताकडनं फक्त $2.7 बिलियन इम्पोर्ट आहे. करंट टॅरिफ आहे 4%. ट्रेड डील नंतर 0%. इंजिनिअरिंग गुड्स टोटल इम्पोर्ट $2000 बिलियन आहे. भारताकडनं फक्त $16.6 बिलियन इम्पोर्ट आहे. करंट टॅरिफ 22% आणि त्याच्यावरनं डायरेक्ट 0% वर येणार आहोत. कोणकोणते स्टॉक्स आय होप तुमची नावं इथं बघताय ना तुम्ही स्टॉक्स कोणकोणते आहेत त्या सेक्टरमधले ते तुम्हाला मी इथे दाखवत आहेत साइड बाय साइड, राइट? मरीनचं काय आहे? मरीनसाठी मरीन म्हणजे मराठीतला मरीन नाही हां, मरीन म्हणजे कळालं तुम्हाला हां. तर $53.6 बिलियन युरोपियन युनियन आयात करतंय. त्याचे की भारताचं शेअर फक्त $1 बिलियन आहे. काहीच नाहीये. करंट टॅरिफ किती आहे? 26% जाणार कितीवर आहे? 0%. स्टॉक्स दिसतातच आहेत. प्लास्टिक्स एंड रबर $317.5 बिलियन. त्याच्यापैकी भारताचा शेअर $2.4 बिलियन. आत्ताचं टॅरिफ 4% ते 26% या रेंजमध्ये आणि पोस्ट डील 0% येणार आहे. मेडिकल इन्स्ट्रुमेंट्स म्हणाल तर याच्यात साइज डिटेल्स आपल्याकडे नाही आहेत, पण करंट टॅरिफ 6.7 आहेत आणि टॅरिफ पोस्ट ट्रेड डील 0% होणार आहेत 99.1% ऑफ द ट्रेड आयटम्स वरती. 2 महत्त्वाचे सेक्टरल मेन्शन्स मला करावेसे वाटतात. एक म्हणजे ॲग्रीकल्चर, शेती, ज्याच्यामुळे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डील अडकून राहिलेली आहे. कारण अमेरिकेला अनलिमिटेड ॲक्सेस हवा होता, खूप मोठा ॲक्सेस हवा होता, जो आपण त्यांना द्यायला तयार नव्हतो आणि इंडिया आणि EUच्या ट्रेड डीलमध्ये मात्र आपण हे सक्सेसफुली करू शकलेलो आहे. आपल्याला प्रेफरन्शियल ॲक्सेस मिळाला आहे त्यांच्या मार्केट्सला. टी, कॉफी, स्पाइसेस, फ्रुट्स, व्हेजिटेबल्स, प्रोसेस्ड फूड्स अनेक ठिकाणी. पण आपले जे फार्मर, आपले जे शेतकरी आहेत त्यांचे इंटरेस्ट सुद्धा आपण प्रोटेक्ट केलेले आहेत. सो खूप महत्त्वाचा मुद्दा झालेला आहे ॲग्रीकल्चर सेक्टरमध्ये. स्टॉक्स कोणकोणते आहेत ते तुम्हाला इथे दिसतातच आहेत. आणि IT सेक्टर जर म्हटला तर अगेन खूप महत्त्वाचं आहे. कारण भारतात जेवढा IT मधला रेव्हेन्यू येतो, त्याच्यापैकी 16% रेव्हेन्यू भारताला युरोपियन युनियनकडनं येतो. युरोपियन युनियन हे भारताचं सेकंड लार्जेस्ट IT स्पेंडिंग मार्केट आहे. सो EU बरोबर ट्रेड डील चांगली होणं खूप महत्त्वाची होतं या सेक्टरसाठी पण. ट्रेड डील नंतर आपल्याला कंप्लायन्स बॅरियर्स कमी होणार आहेत. त्याच्यानंतर चांगला ॲक्सेस मिळणार आहे आपल्या IT प्रोफेशनल्सला. त्याच्यानंतर ओव्हरऑल मोबिलिटी जी मिळणार आहे आपल्या IT प्रोफेशनल्सला ती सुद्धा चांगली असेल. तुम्ही कदाचित अमेरिकेच्या बाबतीत ऐकलं असेल, की त्यांनी व्हिसाजच रिन्यू करायला थोडी कटकट केली. लोकं तिकडे जायला थोडेसे प्रॉब्लेम्स येत होते. सो हे सगळं आता खूप फ्रिक्शन एकदमच ना के बराबर असेल युरोपियन युनियनच्या केसेसमध्ये. स्टॉक्स कोणकोणते असू शकतात या रिलेटेड हे तुम्हाला इथे दिसतच आहे. अल्टिमेटली कार्सबद्दल भयंकर चर्चा होत होती. Mercedes, BMW, Audi या स्वस्त होणार आहेत का? याचं उत्तर तुम्हाला कदाचित माहितीच असेल. का? कारण केलाय ना मी ऑलरेडी हा YouTube शॉर्ट केलेला आहे, रिलीज केलेला आहे. तुम्ही नक्की बघून घ्या. खूप महत्त्वाची माहिती आहे. आय बटनमध्ये द्यायचा प्रयत्न करीन. नाही आलं तर मग पिन कमेंट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघूनच घ्या. सो आजचा जो काही व्हिडिओ होता ना, त्याच्यात तुम्हाला मेन बाय द वे ह्या सर्व सेक्टर्समुळे जेव्हा टॅरिफ 0 वरती येतात, तर फायदा काय होणार आहे? तर परत वेगाने सांगायची गरज नाहीच आहे. मी म्हटलं असं ड्युटी फ्री झाल्यामुळे जॉब अपॉर्च्युनिटीज वाढतील. आपल्याकडे चांगली टेक्नॉलॉजी येईल, आपल्या कॉस्ट्स रिड्यूस होतील, एफडीआयचा कॉन्फिडन्स वाढेल. ह्या सगळ्या गोष्टी होणारच आहेत, राइट? सो ऑल इन ऑल आजच्या व्हिडिओचा इंटेन्शनच हे होतं, की तुम्हाला भारत आणि युरोपियन युनियन यांच्यामध्ये ट्रेड डील झाली आहे तरी नक्की काय? हे तुम्हाला सोप्या भाषेत सांगायचं होतं. कोणकोणत्या स्टॉक्सवरती, कोणकोणत्या सेक्टर्सला काय फायदा होईल हे सांगायचं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं भारताला काय फायदा होईल हे सुद्धा सांगायचं होतं. व्हिडिओमध्ये खूप माहिती मिळाली असेल तर ते लाईक बटन हाणायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. हे करताना लाजायचं नाहीच आहे. का? कारण चॅनल माझा नाही, आपला आहे. तुम्ही अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर अशा जाहिराती बघितल्या असतील. प्लीज नोट करा, हे सर्व फ्रॉडस्टर्स आहेत आणि तुम्हाला कायम हे स्टॉक टिप्स आणि खूप जास्ती रिटर्न्स प्रॉमिस करतील. मी कोणतेही कॉल्स देत नाही, मी कोणतीही ॲडवायझरी सर्व्हिस पण देत नाही. मी फक्त आणि फक्त ज्ञान देते, तेही माझ्या YouTube चॅनलवरून आणि माझ्या वेबसाईट्सवरून रचनारानडे.com आणि रचनारानडे.in वरून.